एसटी महामंडळाची आज महत्त्वाची बैठक होणार आहे। एसटी महामंडळाचे अध्यक्ष आमदार भरत गोगावलेंनी ही बैठक बोलावल्याचं कळतंय। कुर्ला अपघात प्रकरणानंतर एसटी महामंडळाच्या उपाययोजना यामध्ये वेगळ्या पद्धतीने करण्यात येतील। एसटीतील कंत्राटी बस कंपन्यांना सुद्धा या बैठकीत पाचारण करण्यात येणार आहे। एसटी बसच्या प्रस्तावित भाडेवाढी संदर्भातही चर्चा होईल असं कळतंय। काल जो भीषण अपघात झाला होता या पार्श्वभूमीवरती अतिशय महत्त्वाची अशी ही बैठक असेल। आपले प्रतिनिधी सूरज सावंत आपल्याला या संदर्भात आणखी माहिती देतील। सूरज, काल एक जो अपघात झालेला आहे त्या पार्श्वभूमीवरती आजची ही बैठक फार महत्त्वाची आहे। नक्की कोणकोणते मुद्दे यामध्ये प्रामुख्याने मांडले जातील, चर्चा केली जाईल त्यावर? पूर्वी प्रामुख्याने जर आपण पाहिलं तर एसटी महामंडळाची आज महत्त्वाची बैठक आहे। आमदार भरत गोगावले जे एसटी महामंडळाचे अध्यक्ष आहेत ते ही बैठक घेणार आहेत। नियमांचं काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासंदर्भात या बैठकीचा खरं तर कळीचा मुद्दा राहणार आहे। दुसरीकडे एसटी स्टँड जे अनेक ग्रामीण भागात एसटी स्टँड आहे त्याच्या स्वच्छतेचा मुद्दा देखील तितकाच महत्त्वाचा राहणार आहे। त्याचबरोबर आपण रस्त्यावरती अनेकदा पाहतो की एसटीच्या बसेसचा अपघात होत असतात आणि कुठेतरी निष्काळजीपणा हा प्रामुख्याने समोर येतो। या संदर्भात महत्त्वाच्या सूचना केल्या जात आहेत। एसटीमध्ये दोन प्रमुख कंपन्या ज्या कंत्राटी पद्धतीने सध्या एसटी बस कार्यरत ठेवलेल्या आहेत त्या कंपन्यांना देखील या बैठकीत पाचारण करण्यात आलेलं आहे। कुर्ला अपघातानंतर या कंत्राटी कंपन्यांना देखील ज्या नियम आणि जी नियमावली आहे त्या संदर्भात काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना दिल्या जाणार आहेत। या नियमांच्या आधारे एसटी बसेसचे जे अपघात आहे त्याचे प्रमाण कमी करण्यासंदर्भात देखील सूचना या महत्त्वाच्या केल्या जाणार आहेत। त्यामुळे आजची ही बैठक एसटी महामंडळातली ही अत्यंत महत्त्वाची राहणार आहे कुर्ला अपघातानंतरची। सूरज, त्याबरोबर एसटीचा भाडेवाढ हा सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा आहे। यावर सुद्धा आज काही निर्णय होण्याची शक्यता आहे का? नक्कीच एसटीची भाडेवाढ संदर्भात देखील आजच्या या बैठकीत हा मुद्दा उपस्थित केला जाऊ शकतो। कारण एकीकडे आपण ज्येष्ठ नागरिक आहेत किंवा महिला आहेत यांना प्रामुख्याने त्यामध्ये सवलत देण्यात आलेली आहे। त्यामुळे एसटीच्या भाडेवाढ संदर्भात देखील निर्णय या बैठकीत घेतला जाऊ शकतो। धन्यवाद सूरज आपण दिलेल्या माहितीबद्दल। तर आजच्या या बैठकीमध्ये एसटीच्या भाडेवाढी संदर्भामध्ये निर्णय होऊ शकतो आणि त्याचबरोबर कंत्राटी बस कंपन्यांना कुठेतरी चाप लावण्याचा प्रयत्न करण्याबद्दल सुद्धा निर्णय होईल असं दिसतंय। धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।